सब्सक्राइब कीजिए आरडी वीडियो चैनल को। प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। आजच्या भव्य सेवक संमेलनात विधीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महानतेगी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम। आपले सर्वांचे मातोश्री आई वाराणसी ह्या सुद्धा उपस्थित, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय सौ लताताई दिलीपजी बुर्डे आध्यात्मिक प्रमुख, यांना माझा नमस्कार। तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री ढबाले गुरुजी अध्यक्ष बहुउद्देशीय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित नरेश भाऊ सवालाखे, मोरेश्वरजी सार्वे, आमचे मित्र अशोकजी बागुल, परिणितीताई फुके, आपले शिवणकर साहेब, आदरणीय सर्व मंच, सर्वांचं नाव घेत राहायला तो उशीर होईल म्हणून आदरणीय सर्व मंच उपस्थित सर्वच सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार। फार सुंदर या ठिकाणी आताच एक नृत्य झाला आणि विशेषतः म्हणजे त्या लताताईंची मुलगी आहे, हे आताच मला माहीत झालं की इतकं सुंदर। आणि विशेषतः म्हणजे स्वतः त्यांनी गाणे बनवलेत आणि गाणे बनवून स्वतः आपला नृत्यसुद्धा केलं, हे अभिमान असायला पाहिजे की आपल्या सेवकामध्ये, आपल्या सेवकातले मुलं कसे समोर जातील याचा अर्थ आपण ह्या मानव धर्माच्या तत्वशब्द नियमावर आपण चाललो आहे। आणि नक्कीच मला ह्या चर्चा बैठकमधून एकच सांगायचं आहे की आपण या मानव धर्मामध्ये येण्यापूर्वी आपण कसे होतो, आपली परिस्थिती काय होती आणि आज आपण कसे आहोत। या मानव धर्माच्या तत्वशब्द नियमाच्या भरोश्यावरती आज आपण अनेक वेदी जे होते आपले, मग ते आरोग्याचे असतील, मानसिक असतील, शारीरिक असतील, आर्थिक असतील, ह्या सगळ्या गोष्टीपासून आज आपण सुखी समाधान झालो आहोत। आणि जिथे शासन पोहोचू शकत नाही तिथे आपला ह्या मानव धर्म पोहोचला आणि आज मोठ्या संख्येत या मानव धर्माच्या माध्यमानं आज व्यसनमुक्त झाला, रोगमुक्त झाला। खरं तर या मानव धर्मावरती प्रत्येक सेवकाला अभिमान असायला पाहिजे। या मानव धर्माचे जर तत्व शब्द नियम जर प्रत्येक मानवामध्ये नसते, मानव धर्माचे प्रत्येक सेवकांमध्ये नसते, तर कदाचित जुने दिवस तुम्ही आठवण करा, जसे होते तुम्ही तसे असते, कदाचित मी सुद्धा असतो। कारण 1994 मध्ये आम्ही ह्या 30 वर्ष आधी ह्या मानव धर्मामध्ये आलो। ह्या मानव धर्मामध्ये येण्याच्या अगोदर आमचे सुद्धा वडील नोकरीमध्ये असताना सुद्धा दारू प्यायचे आणि संपूर्ण पगार, तो संपूर्ण पगार ह्या मानव धर्मात जे दारूमध्ये जायचा। आणि ह्या संपूर्ण पगार जेव्हा एका घरामध्ये कुटुंब प्रमुख जर खर्च करून टाकत होता, तर तुम्ही विचार करा घर कसं चालत असेल। ह्या सगळ्या परिस्थिती मी मुद्दाम यासाठी सांगत आहे की आपण जुने दिवस विसरता कामा नये। आणि जुने दिवस जर आपण विसरले नाही तर नवीन दिवसामध्ये आपल्याला चांगलं पद्धतीने समोर कसं जाता येईल आणि याला कसं टिकवता येईल याच्यासाठी आपल्याला मदत मिळेल। मला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटते की आपण ज्या पद्धतीनं अनेक, मग ते व्यसनमुक्ती असतील, अंधश्रद्धा असेल, आरोग्याच्या असेल, खूप साऱ्या गोष्टीवरती मात केला,
परंतु आता भविष्यामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये सुद्धा मात करायची आहे, शिक्षणाची सुद्धा क्रांती घडवायची आहे। या मंचावरती आताच थोड्या वेळापूर्वी आमचे मित्र DYSP साहेबांनी फार सुंदर बोललेत। कुठेतरी थोडासा प्रत्येकामध्ये एक सुप्त गुण असते, चांगला गुण असते। तुम्ही त्यांना जर नुसतं बघितलं तर वाटते की जबरदस्त बॉडीगार्ड आहेत, वाटते की नाही वाटत? गुंड्याची एखादा क्रिमिनलची त्याच्यासमोर काही हिम्मत होईल का? काहीच हिम्मत होणार नाही त्यांना बघितलं तर। आणि म्हणून असे अधिकारी आपल्याला पाहिजे होते की गुंड्याला गुंड आणि चांगल्याना चांगलं। आज तुम्ही ते दोन्ही गुण त्यांच्यात पाहिलं की जर तुम्ही क्रिमिनल असाल तर तुमच्यासाठी DYSP आहे आणि तुम्ही जर चांगले असाल तर तुमच्यासाठी मित्र आहे। हे पोलीस विभागाचा दुसरा चेहरा सुद्धा त्यांनी दाखवलं। सांगण्याचं कारण की तुम्हाला ठरवायचं आहे, आपल्याला ठरवायचं आहे। आम्ही तर ठरवलं आहे ह्या मानव धर्मामध्ये बागुल साहेब, ह्या जेव्हापासून मानव धर्मामध्ये तत्व शब्द नियम आम्ही स्वीकारला आहे तेव्हापासून तुम्हाला सुद्धा बराच आराम झालाय। नाही तर पोलीस विभागाला 6 वाजले की गावागावामध्ये झगडे व्हायचे, बरोबर आहे की नाही? 6 वाजले की दारूचे झगडे, दारू पिल्यानंतर झगडे, कारण दारू पिलेला माणूस होश मध्ये राहत नाही। आता तुम्ही गावामध्ये 6 नंतर तुम्ही फिरा का 10 वाजेपर्यंतही फिरला तर 1-2 बोटावर मोजल्यासारखे लोक असतील, बाकी सगळे सुज्ञ असतात। आणि हा क्रेडिट जर द्यायचा असेल तर ह्या मानव धर्माला द्यावा लागेल की ह्या मानव धर्मामुळे गावागावाचे दारू कमी झालेले आहेत। कोणी किती काही बोलत असतील पण जे गाव सुधारले आहेत हे मानव धर्मामुळे सुधारले आहेत, हे हमखास सांगण्यास म्हणजे मानावंच लागेल। आणि विशेषतः जिथे शासन पोहोचू शकला नाही तिथे ह्या मानव धर्माचे तत्व शब्द नियम झालेत। मला अजून सांगावंसं वाटते की ह्या तत्व शब्द नियमापेक्षा संस्कार, कारण हे तत्व शब्द नियमाला मी संस्कार मानतो। ह्या तत्व शब्द नियम जर आपण पाळलेत तर नक्कीच याच्यापेक्षा चांगले संस्कार तुम्हाला कुठे बाहेर मिळणार नाही। आणि इतके चांगले संस्कार तत्व शब्द नियम महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला निशुल्क दिलेला आहे। हे निशुल्क आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर प्रामाणिकपणे जर नियमानं जर आपण पाळलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच अडीअडचण येणार नाही। आणि विशेषतः की तरुण मंडळीमध्ये हे तत्वशब्द नियमाचे संस्कार जाणं गरजेचं आहे, कारण शेवटी ह्या मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचा जो कार्यक्रम असतो, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाचा जो उद्देश असतो ते आमच्या तरुण मंडळांमध्ये, तरुण लोकांमध्ये, बालगोपाल जे आहेत त्यांच्यामध्ये हे संस्कार जाण्याची गरज आहे। अनेक ज्येष्ठ लोक आता सांगतीलच, आपला आपला अनुभव सांगतीलच। ह्या मंडळाला उभं करण्यासाठी, ह्या मानव धर्माला उभं करण्यासाठी असं सहज उभा झाला नाहीये, खूप सारे परिश्रम करावा लागला, खूप सारे अडचणीचा सामना करावा लागला। इथे ज्येष्ठ ढबाले गुरुजी आहेत, कदाचित ते आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगतीलच, पण सुरुवातीला जेव्हा त्यांनी सुरुवात केलं असेल तर बोटावर मोजण्यासारखे काही लोक राहिले असतील। काही लोकांनी याचा विरोध सुद्धा केला। अगरबत्तीचा धर्म म्हणजे लोकांनी त्याला जादूटोणा पण समजला, वेगवेगळ्या पद्धतीने समजला। परंतु ह्या सगळ्या काही आम्ही ऐकतो, कार्यक्रमामध्ये जात असतो तर काही लोकांना गावबंदी सुद्धा केला होता। आमचे मार्गदर्शक जे आहेत, मार्गदर्शक लोकांना गावबंदी सुद्धा काही काही ठिकाणी केलं होतं, कारण हे गावात जाऊन घरात आपले तत्वशब्द नियमाचे हे कार्य द्यायचे आणि हे कार्य द्यायचे आणि कार्य देण्यासाठी सुद्धा कधी एखादा तब्येत खराब झाली तर त्या घरी जाऊन त्यांना तीर्थ बनवून द्यायचे, याच्यासाठी सुद्धा गावबंदी केलेल्या आहेत। बरेच ठिकाणी गावामध्ये पाहिलं, ह्या अशा अडीअडचणीमधून मात करून हा मानव धर्म उभा झाला आहे। आणि याचा इतिहास आपण आपल्या जे तरुण आहेत, लहान मुलं आहेत त्यांना सांगण्याची गरज आहे। आणि हे जर तत्वशब्द नियम जर प्रत्येक तरुण मुलांनी, लहान मुलांनी जर पाळलं, हे पालकांची सुद्धा जबाबदारी आहे। आणि तत्वशब्द नियम जर पाळलं तर मला वाटते की ज्या पद्धतीने आपण व्यसनमुक्तीवरती मात केलेला आहे, भविष्यामध्ये शिक्षणाची सुद्धा आपण क्रांती घडू। आणि आज इथे ज्या पद्धतीने आपल्या इकडे DYSP साहेब बसले आहेत, किती चांगल्या चांगल्या बोललेत, भविष्यामध्ये ह्या मानव धर्माचे सुद्धा DYSP, SP, कलेक्टर निर्माण होतील। ही क्रांती आपल्याला घडवायची आहे, ही क्रांती आपल्याला घडवायची आहे। कारण शेवटी वर्तमान चांगलं आहे,
पण भविष्यकाळ पण चांगला राहायला पाहिजे आणि भविष्यकाळ चांगला राहण्यासाठी आजपासून त्याची सुरुवात करावी लागेल। आपल्याला आजपासून मुलांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याची गरज आहे। पाटलाकडे 50 एकर शेती होती, पण त्याचा पोरगा शिकला नाही, पण त्याच्या शेजारी एखादा गरीब माणसाचा पोरगा शिकला तर पाटलाची पाटीलकी गेली आणि गरीब माणसाचा पोरगा शिकला तर गरीब माणसाच्या पोराने मोठ्या पदावर गेल्यानंतर मोठ्या शेती घेतले, पाटलापेक्षा जास्त शेती घेतले, पाटलापेक्षा मोठा महल बांधला। म्हणजे महत्वाचं आहे की पाटीलकी राहून होत नाही, घर बांधून होत नाही, शेती घेऊन होत नाही। तो मुलाला संस्कार चांगलं देण्याची गरज आहे, त्यांना शिक्षण चांगलं देण्याची गरज आहे। आज ताईनी जर मुलीला चांगलं संस्कार दिलं नसतं तर आपल्या समोर इतकं चांगलं नाव प्रसिद्ध झालं असतं का मुलीचं? हे संस्कार आहेत आणि ह्या तत्व शब्द नियमाच्या माध्यमानं प्रत्येकाने मुलांना चांगले कपडे दिले नाही तरी चालेल, चांगलं घर बांधून नाही दिलं तरी चालेल, पण तत्व शब्द नियमाच्या माध्यमानं चांगलं शिक्षणाचे संस्कार आपण द्यावं, त्यांना एक चांगलं आचरण द्यावं आणि तत्व शब्द नियमाच्या माध्यमानं जर त्यांच्यामध्ये खरंच चांगलं संस्कार झालं तर आई वडिलांसोबत सुद्धा ते चांगले वागतील। बरेचदा आपण बघतो मुलांना मोठं तर बनवतो पण त्याच्यामध्ये संस्कार नसतात, मग ते आई वडिलांचा मान्यच करत नाही, आई वडिलांची त्यांची पटत नाही। म्हणून आपण सगळ्यांनी तत्व शब्द नियम हे स्वतःच पर्यंत न ठेवता मुलांमध्ये सुद्धा सक्ती आणायची। आमच्या घरी सुद्धा बायको MBBS DGO आहे, परंतु मुलांना रोज सकाळ संध्याकाळी पूजा करवते। हे संस्कार आपण सुद्धा आपल्या घरात मध्ये राहावं। जेव्हा आम्ही 35 वर्षाचे होतो तेव्हा आम्हाला असं समजत नव्हतं 25 वर्षामध्ये काय, परंतु जेव्हा हळूहळू समजू लागला की हे तत्व शब्द नियमापेक्षा चांगले संस्कार आहेत जगामध्ये नाही आहेत, हे तत्व शब्द नियम आपण जर आपल्यापर्यंत न ठेवता मुलांमध्ये जरी गेलं ना तर मुलांचा भविष्य बनेल आणि आपण बनवावं ही मी ह्या ठिकाणी विनंती करतो। मगाशी सार्वे साहेबांनी एक भव्य दिव्य असा सगळे लायब्ररी याच्यामध्ये व्हायला पाहिजे, जेणेकरून ह्या परिसरातील जे सेवक गोरगरिबाच्या सेवकांचे मुलं निशुल्क IAS MPSC च्या परीक्षा करू शकतील आणि कदाचित भविष्यामध्ये, कारण हा मी म्हणतो हा मंच आपल्या हक्काचा आहे, आपल्या हक्काचा म्हणजे आपल्या बापाचा आहे, हा मंच आपला हक्काचा आहे। याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्या हक्काचे अधिकारी बनायला पाहिजेत, आपल्या हक्काचे नेते असायला पाहिजेत। कारण कधी कधी उसनवारीमध्ये काही काम होत नाही साहेब, आपल्याला म्हणत नाही, पण उसनवारीमध्ये कधी सोडून जाणार काही सांगता येत नाही। कारण आपल्या हक्काच्या ज्या भविष्यामध्ये तुमची मदत लागेल आम्हाला, तुम्ही भविष्यामध्ये इथे MPSC ची तयारी कशी करायला पाहिजे, UPSC ची तयारी कशी करायला पाहिजे, चांगले अधिकाऱ्यांना आपण इथे बोलून जर हक्काचे जर अधिकारी तयार केलं तर ह्या मानव धर्माचा भविष्य सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगलं राहील, ही आपल्याला तयारी करायचं आहे। ह्या ठिकाणी मी अधिक न वेळ घेता, बरेच कार्यक्रम माझे पण आहेत आणि बरेच वक्ते बोलणार आहेत इथे ज्येष्ठ श्रेष्ठ, तर मी ह्या ठिकाणी सांगेल की आपण एकता ठेवा, आपुलकी ठेवा, तत्व शब्द नियम पाळा आणि आपला वर्तमान चांगला आहे, भविष्य सुद्धा चांगला करा, हीच मी ह्या ठिकाणी महानत्यागी बाबा जुमदेवजी टीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या मी 2 शब्द थांबवतो, रजा घेतो। नमस्कार।